नमस्कार मंडळी. आयुष्यात प्रत्येकाला आनंदी राहायचं असतं. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की सुखी समाधानानं आपण आयुष्य जगलं पाहिजे. पण बऱ्याच अशा गोष्टी होतात की दडपणात किंवा दुःखात माणूस चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि कधीतरी त्या चुकीच्या निर्णयांना त्याला प्रत्युत्तर देता येत नाही, त्याला ते निर्णय व्हॅलिडेट करता येत नाही आणि म्हणून तो एका पाठोपाठ एक त्याच्या आयुष्यात हरत चाललेला असतो आणि त्या हरत चाललेल्याच स्थितीत ज्यावेळेस माणूस येतो त्यावेळेस चुकीचे निर्णय होतात आणि कदाचित बरीच लोक ही मानसिकतेनं खचलेली असतात. मात्र महत्वाचा मुद्दा हा आहे की ते सगळं होत असताना तुमच्याकडे असलेल्या भावना या दडपून ठेवणं, या दाबून ठेवणं किती मोठं धोक्याचं असतं. त्याच विषयावर आपण बोलतोय. मंडळी, एखाद्या व्यक्तीला ऑफिसमधून खूप स्ट्रेस आहे, तो घरी यायला निघतो, ट्रॅफिकचा आवाज आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की स्ट्रेस फक्त ऑफिसच्या कामाने येत नाही, तर ज्यावेळेस आपण ट्रॅफिकमध्ये असतो आजूबाजूचा नॉईज वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीवर आणि आपल्या ब्रेनवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट टाकणाऱ्या असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, तो व्यक्ती घरी आल्यानंतर चिडचिड होणार, साहजिकच एनर्जीच ट्रान्सफर होणार समोरच्या व्यक्तीकडे आणि मग घरातलं वातावरण बिघडणार आणि त्याच्यातून पुन्हा निगेटिव्हिटी येणार आणि भांडं वाजलंच की त्रास जास्त होतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, स्ट्रेस असताना सुद्धा तो व्यक्ती जर तो स्ट्रेस तिथेच टाकण्याचा प्रयत्न करतोय, घरी आल्यावर थोडंसं नॉर्मल शांत राहतोय, मात्र तो त्याच्या घरी आल्यावर बायकोजवळ किंवा मुलाजवळ किंवा आई वडिलांजवळ कोणाजवळ तरी व्यक्त होतोय, छान सांगतोय की असं असं झालंय, पण आता काही अडचण नाहीये, सगळं व्यवस्थित होतंय, होईल सगळं व्यवस्थित वगैरे. तर तो एक जो शेअरिंग इम्पॅक्ट आहे तो एक महत्वाचा ठरतो. म्हणजे ग्रीफिंग करत नाही तो व्यक्ती, त्या भावना दाबत नाहीये किंवा त्याला आलेला ताणतणाव तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय. आता बऱ्याच मुलींची किंवा तरुणांच्या या अडचणी आहेत की ब्रेकअप्स नंतर किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते किंवा रिलेशनशिप फेल्युअर्स, रिजेक्शन किंवा जॉब मिळत नाहीये, बेरोजगार आहे, काय करावं ते कळत नाहीये, अशा सगळ्या काळात तो माणूस ज्यावेळेस एकटा खचलेला असतो त्याला त्याचं दुःख व्यक्त करायचं असतं. मोस्टली मी मेल जेंडरसाठी म्हणणार आहे की ती लोक दुःख सप्रेस करतात. अक्षरशः माझी काही मित्र आहेत की जे दुःख आतून बाहेर काढण्याचा प्रयत्नच कधी करत नाही, कारण ते दाखवतात जगाला की आम्हाला काही झालं नाही, आम्ही मर्द कुदरत नाही होता, आम्ही असेच आहोत. पण ऍक्च्युली तसं नसतं. वी आर अ ह्युमन्स आणि म्हणून कुठे ना कुठे त्या एनर्जीज जातातच. म्हणजे आपण चिडलेलो असतो तरी ती काहीतरी पराक्रम होऊन जातो, वेगवेगळ्या गोष्टी होतात. आता महत्वाची गोष्ट ही आहे की आनंदी राहण्याचं रहस्य शोधण्याआधी दुःख नेमकं बाहेर काढता यायला पाहिजे, कारण आनंद दुःख हे आयुष्यातले महत्वाचे भाग आहेत आणि ते सोडून आपल्याला पळता येत नाही. म्हणून आपल्याला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेता यायला पाहिजे, सेल्फ क्वेश्चनिंग करता आली पाहिजे. याच्याने होतं काय, आपल्या ब्रेनमध्ये दोन प्रकारे सिस्टीम काम करतात. म्हणजे एक लिम्बिक ब्रेन आहे जो आपल्याला शॉर्ट टर्म्स गोल्स, म्हणजे आपल्याला जे लवकर मिळवायचं आहे, ज्याच्यातनं आपल्याला लवकर प्लेजर मिळतं, डोपामाइन रिलीज कन्सेप्ट आपल्याला माहितीच आहे. म्हणजे अशा रसायनांमुळे आपल्याला आनंद मिळतो आणि लिम्बिक सिस्टमला आपण असं समजलं जातं की त्याला शॉर्ट टर्म्स प्लेजर्स हवे असतात. मग तो काय करतो, त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी एखादी वेब सिरीज बघेल किंवा नेटफ्लिक्सला जाऊन एखादा शो बघणार किंवा दुसऱ्या पद्धतीने मित्रांबरोबर चिल मारेल, सिगरेट पिल, कदाचित पार्टी वगैरे या सगळ्या गोष्टी पण करतो. पण त्याने ते दुःख व्यक्त होत नाही. तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते व्यक्त होत नाही पुरेपूर. ते व्यक्त होण्यासाठी ते दुःख पहिले ऑब्झर्व करायला लागतं, ते पेन पहिले किती हील करायचंय त्यासाठी ते ऑब्झर्वेशन करायला लागतं. त्यासाठी प्री फ्रंटल कॉर्टेक्स महत्वाचं आहे. प्री फ्रंटल कॉर्टेक्स काय करतं, तर आपण सेल्फ क्वेश्चनिंग करतो ना, तर ते प्री फ्रंटल कॉर्टेक्स लॉंग टर्म्स विजन्स काय, गोल्स काय, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. मग एक गोष्ट इथे क्लिअर होते सेल्फ क्वेश्चनिंग केल्यावर की आपल्याला पुढच्या काही वर्षानंतर आपण काय असू, त्यासाठी आपल्याला आत्ता या गोष्टीतनं बाहेर पडणं कसं महत्वाचं आणि आपण कसं बाहेर पडू शकतो. आपण डिस्कशन्स करू शकतो मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर किंवा आपल्या रिलेटिव्ह बद्दल, जे आपल्या जवळचे वाटतात त्या व्यक्तींबद्दल. आता इथे होतं असं आहे की दुःख हे बाहेर पडतंय, ते सप्रेस्ड होत नाहीये, पण ते अशा पद्धतीने बाहेर पडतंय की 4 लोक येऊन तुम्हाला उपाय देणार नाहीयेत किंवा 4 लोक येऊन मूलमंत्र सांगणार नाहीत, भाऊ याच्यातून कसं बाहेर पडायचं. याच्यातून बाहेर पडण्याचा मूलमंत्र हाच असतो की तुम्ही डिस्कस कितीही करा इतरांबरोबर, काउन्सिलर बरोबर करा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, लोकांना असं वाटतं थेरपी किंवा काउन्सिलिंग करणं किंवा मानसशास्त्र ज्याला कळतं त्या तज्ञाकडे जाणं म्हणजे एक खूप मोठं नुकसान आहे आपलं, म्हणजे आपण वेडेत पागल असं नसतं. मनाच्या काही स्थिती असतात, त्या स्थिती आपल्याला कळायला पाहिजे. बऱ्याचदा पॅनिक अटॅक्स येणं, एन्झायटी येणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला कळतच नाही. परीक्षेच्या वेळेस आपल्या पोटामध्ये जे गोळे येतात किंवा एखादी प्रेशर सिच्युएशन आपल्याला हँडल करता येत नाही त्यावेळेस गोळे येतात, तर ती एन्झायटी तयार व्हायला लागते.
पॅनिक अटॅक्स हे वेगळे असतात. पॅनिक अटॅक्स मध्ये आपल्याला फिअरफुल म्हणजे भीतीदायक गोष्टी आठवायला लागतात, आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो. बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला आठवायला लागतात की त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येऊन चटकन, समजा माझी गर्लफ्रेंड सोडून गेली असेल तर मला तो चटकन 2 मिनिटं मी तिच्यासोबत चहा घेतला असेल, मी चहाचा कप हातात आहे, त्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर दिसतात मला. मात्र त्या गोष्टी जर मी जितक्या काळ रिलेशनशिपमध्ये 3 वर्ष 4 वर्ष, त्या अचानक माझ्या डोळ्यासमोरून जाणार आहे आणि माझ्या डोळ्यात पाणी येणार आहे किंवा मला वाईट वाटणं साहजिक आहे. पण तिथे तुम्हाला व्यक्ती हवा असतो, तो व्यक्ती नसतो हवा. ती एक अपेक्षा असणं स्वाभाविक असतेच, प्रत्येकाला येते ती. मात्र तिथे त्या व्यक्तीसाठी आपल्यासाठी कोणीतरी एखादा असा माणूस असणं गरजेचं असतं की जो आपल्याशी बोलेल किंवा जो आपल्याला ठीक आहे होईल, तो आपला ऐकून घेईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तुमच्या भावना ऐकून घेणारं कोणीतरी असलंच पाहिजे. 2-3 बुकमार्क्स आयुष्यात, मित्र मैत्रिणी किंवा भाऊ बहीण जो कोणी असेल तो असला पाहिजे. होतं काय, आपण नंतर जे मांडलं दुःख, सांगितलं, व्यक्त केलं, त्याच्यानंतर अनेक लोक येऊन आपल्याला सांगतील की असं असं कर, तसं तसं कर. पण आता ग्रीफिंग नंतर आपल्याला हे कळलं पाहिजे की डिसिजन मेकिंगची प्रोसिजर आहे की याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणता मार्ग योग्य वाटतो, त्यावेळेस आपण मार्ग निवडायला पाहिजे. तिथे सेल्फ क्वेश्चनिंग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम महत्वाचं आहे. म्हणजे सेल्फ क्वेश्चनिंग करून आपण आपल्याला माइंडमध्ये, ब्रेनमध्ये उत्तरं यायला सुरुवात होतात. आणि तिथे सगळ्यात महत्वाचं काम असतं की सेल्फ क्वेश्चनिंग नंतर जी आलेली उत्तरं असतील ती पडताळत आपल्याला आपलं आयुष्य सगळ्यात सोपं कसं करायचं आहे त्यासाठीचा मार्ग मिळतो. आणि मग त्याच्यातून आपल्याला हळूहळू कळायला लागेल की हा आपल्याला या प्रोसेसने पुढे जायचं आहे, 1 by 1 स्टेपने पुढे जायचं आहे. आता मूळ गंमत काय माहितीये का, स्टेप बाय स्टेप फॉलो करणं आपल्याला जमत नाही. कारण आपल्याला 30 सेकंदाचं 60 सेकंदाचं रील किंवा शॉर्ट बघणं खूप भारी वाटतं. पण तेच म्हणलो ना की लिम्बिक सिस्टीमला एकदम स्मॉल प्लेजर्स हवे असतात. इंटिमेसी, फिजिकल अट्रॅक्शन या बाबतीतलं मिळणारं प्लेजर खूप लवकर त्याला पाहिजे असतं, किंवा बाकीच्या गोष्टींमधलं प्लेजर छोटे छोटे ते लवकर पाहिजे असतं. पण तो कंट्रोल ठेवून काही वर्षानंतर लॉंग टर्म प्लॅनिंग काय असेल किंवा लॉंग टर्म अचिव्हमेंट काय असेल त्याच्यावर लिम्बिक फोकस नाही करत, त्याच्यावर प्रीफ्रंटल फोकस करतो. म्हणून आपल्याला सेल्फ क्वेश्चनिंग करायला पाहिजे की आपण ही कृती करतोय त्याचा काय फायदा होईल. मी बऱ्याचदा असं समजतो की रिलेशनशिप्समधनं एका बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या रिलेशनशिपची गरज लोकांना का पडते, तर ती ही असते की नीड ज्यावेळेस फुलफिल होते आणि जी वेळेस नीड फुलफिल झाली त्याच्यानंतरचा जो काळ असतो, नीड फुलफिलमेंट नंतर एखाद्या हॅबिच्युअल झालेली असते एखादी व्यक्ती किंवा एखादी गरज जी आपल्या कायमसोबत असते, आणि ती पूर्ण झाल्यानंतर एक काळ असतो तो ब्रेक आउट झालोय आपण, प्रयत्न करतो बाहेर पडण्याचा, होत नाहीये, आणि त्यासाठी आपण दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये एंटर करतो. इट इज व्हेरी अननॅचरल त्यावेळेस. आपण एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीशी डिस्कशन्स करणं ते करणं ठीक आहे, पण सहानुभूतीच्या आधारावर किंवा दुःख व्यक्त करण्याच्या आधारावर आपण इमोशनली आपण काही डिसिजन्स घेतो ते चुकतात बऱ्याचदा. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हॅपीनेस इज नॉट इन आवर कंट्रोल बट वी कॅन मेक हॅपीनेस. ती आपली चॉईस असू शकते आणि तो आपण निर्माण करतो कशातनं, तर आपल्या मनाला चांगलं ठेवण्याच्या प्रयत्नातनं. आणि म्हणून जर काउन्सिलिंग घ्यायची गरज वाटत असेल किंवा जर आपल्या मित्रांशी बोलून किंवा त्या एखाद्या विशिष्ट झटक्यातनं किंवा एखाद्या विशिष्ट काळात आपण बाहेर पडत नसू तर वी नीड अ काउन्सिलिंग, वी नीड अ थेरपी, आणि ती घ्यायला पाहिजे. मला तर वाटतं आजी आजोबांसारखी काउन्सिलिंग किंवा थेरपी खूप कमी लोकांच्या वाटायला येते की ते, पण त्यात पण एक इश्यू असतो की ते किती चिल आहेत, ते किती समजून घेणार आहेत, ते किती ऐकून घेणार आहेत. पण ते ठीक आहे, ते एका विशिष्ट टप्प्यानंतर काही माणसांनी जे टप्पे पाहिलेले असतात त्याच्यानंतर ते जजमेंटल होणं स्वाभाविक असतं. बट whenever we need counseling or therapy, we must need to go. आपल्याला जायला पाहिजे, आपल्याला त्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत. बाकी अशाच चांगल्या व्हिडिओसाठी, कंटेंटसाठी नक्की फॉलो करा. तुमचे सजेशन्स कॉमेंट बॉक्स सेक्शनमध्ये नक्की कळवा.